हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण ओव्हरहँगिंग बीमचे प्रॉब्लेम स्टडी केलेले आहेत. त्याच्यामध्ये शिअर फोर्स डायग्राम कशी ड्रॉ करायची, बेंडिंग मोमेंट डायग्राम कसा ड्रॉ करायचा, हे सर्व आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. आतापर्यंत आपण जे स्टडी केलेला आहे तो शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट या टॉपिकचा हाफ पार्ट होता. आता नेक्स्ट हाफ पार्ट कोणता आहे? बेंडिंग स्ट्रेस अँड शिअर स्ट्रेस कॅल्क्युलेशन्स हा सेकंड पार्ट आहे टॉपिकचा. तर ते आपण स्टडी करूया. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट येतो तो बेंडिंग स्ट्रेस. बेंडिंग स्ट्रेस इज डिनोटेड बाय सिग्मा बी. बी मीन्स बेंडिंग अँड सिग्मा मीन्स स्ट्रेस. आता कोणत्याही बीम वरती, सिम्पली सपोर्टेड बीम असू दे, कॅन्टिलिव्हर बीम असू दे किंवा ओव्हरहँगिंग बीम असू दे, आपण जर लोड अप्लाय केला तर लोड अप्लाय केल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतात, शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम आपण ड्रॉ करतो. म्हणजे शिअर फोर्सेस त्याच्यामध्ये असतात, बेंडिंग मोमेंट त्याच्यामध्ये असतो. आता आपण कोणत्याही बॉडीवर फोर्स अप्लाय केला तर ती बॉडी काय करत असते, रिॲक्शन प्रोव्हाइड करत असते, म्हणजे रिॲक्ट होत असते. म्हणजेच काय, रिॲक्शन मीन्स त्या बॉडीमध्ये काहीतरी स्ट्रेसेस डेव्हलप होत असतात. आता शिअर फोर्स त्या बॉडीमध्ये जनरेट झाल्यामुळे त्या शिअर फोर्समुळे काय होणार, शिअर स्ट्रेस त्या बॉडीमध्ये डेव्हलप होणार आणि बेंडिंग मोमेंटमुळे बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप होणार. ते त्याच्यामध्ये या पॅराग्राफमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. When a beam is subjected to external loads applied vertically, it has been studied earlier that section of a beam is subjected to shear force and bending moment. Means तो beam काय असतो, shear force आणि bending moment च्या अंडर सब्जेक्ट झालेला असतो. मग त्याच्यामध्ये त्याचा जो रिॲक्शन फोर्स असतो, मीन्स द रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन ऑफ अ मटेरियल induces internal shear stresses due to shear force and the bending stresses due to bending moment in the beam section. Means shear forces मुळे त्या बॉडीमध्ये shear stresses डेव्हलप होतात आणि बेंडिंग मोमेंट मुळे बेंडिंग स्ट्रेसेस त्या बॉडीमध्ये आपल्याला डेव्हलप होतात. आणि ते कसे कॅल्क्युलेट करायचं हे आपल्याला सेकंड पार्ट मध्ये स्टडी करायचं आहे. फर्स्ट पार्ट आहे बेंडिंग स्ट्रेस डेफिनेशन. When the beam is subjected to external loading applied vertically, the resistance offered by the internal stresses to the bending is called as bending stress. Means resistance offered by body to the bending means bend होण्यासाठी जो काय resistance ती body offer करते त्या resistance ला आपण काय करतोय, bending stress असं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. Bending stress is neutral axis. At neutral axis of a section of a beam is always zero, but it is maximum at extreme layer of a section of a beam. Means जर तुम्ही कोणताही सेक्शन घेतला बीमचा तर बेंडिंग स्ट्रेस त्याच्या न्यूट्रल ऍक्सिसला, आपण न्यूट्रल ऍक्सिस स्टडी केलेला आहे. न्यूट्रल ऍक्सिस कुठं असतो, सेंट्रॉइडला. त्याच्या सेंट्रॉइडला बेंडिंग स्ट्रेस काय असतो, झिरो असतो. आणि टॉपमोस्ट कंडिशनला काय असतं, बेंडिंग स्ट्रेस मॅक्सिमम असतो. हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि हे टॉपमोस्ट पोझिशनला का मॅक्सिमम असतो, न्यूट्रलला का मिनिमम असतो, आपल्याला ते पुढे डिटेलमध्ये बघायचं आहे. कन्सेप्ट ऑफ प्युअर बेंडिंग. A simply supported beam is subjected to external load W and shear force and bending moment diagram of a beam is drawn as shown in the figure. आता याच्यामध्ये simply supported beam CD आहे, C ला रिएक्शन आहे, D ला रिएक्शन आहे, A आणि B ला पण काय व्हर्टिकल रिएक्शन्स आहेत. असा सिम्पली सपोर्टेड बीम आपण दाखवलेला आहे. त्याच्या बॉटमला आपण शिअर फोर्स डायग्राम आहे, बेंडिंग मोमेंट डायग्राम आहे. ग्राफिकली आपण ते सगळं शो केलेलं आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितला ह्या डायग्रामवर काय क्लिअर होतो, AB सेक्शनला कोणत्याही प्रकारचा शिअर फोर्स नाही आहे, फक्त AB ला काय बेंडिंग मोमेंट आहे, पॉझिटिव्ह इथे दिसतंय. शिअर फोर्स काय झिरो आणि बेंडिंग मोमेंट आहे याच्यामध्ये. From figure it is observed that portion AB of a beam is subjected to pure bending because there is no shear forces act on portion AB of a beam. Means AB च्या पोर्शन वरती कोणत्याही प्रकारचा शिअर फोर्स नाही आहे, फक्त बेंडिंग मोमेंट आहे. असं ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बीम वरती आढळेल त्या ठिकाणी तो बीम प्युअर बेंडिंग मध्ये असणार आहे. तो पोर्शन प्युअर बेंडिंग पोर्शन आपण कन्सिडर करू शकतो. पण जर हा सेक्शन AC किंवा BD आपण बघितला, AC आणि BD,
when the beam has both shear force and bending moment acting on it, then the bending beam is called as a simple bending. म्हणजेच काय, हा AC आणि BD जो आहे हा इथून इथपर्यंतचा पार्ट कसला असणार आहे, सिंपल बेंडिंग. देर आर टू टाइप्स ऑफ अ बेंडिंग विच आर सिंपल बेंडिंग अँड प्युअर बेंडिंग. हा जो पार्ट AB आहे हा पार्ट AB कशामध्ये असणार आहे, प्युअर बेंडिंग, कारण फक्त त्याच्यामध्ये हा बेंडिंग मोमेंट आहे. आणि रिमेनिंग जो पार्ट आहे AC चा आणि BD चा तो काय असणार आहे, सिंपल बेंडिंग ऑफ अ बीम दॅट इज CA and BD has simple bending because it is subjected to both shear force and bending moment. मीन्स हा जो AC सेक्शन आहे आणि BD सेक्शन आहे त्याच्यामध्ये दोन्ही पण आहेत, शियर फोर्सेस पण आहेत आणि बेंडिंग मोमेंट पण आहे, म्हणून तो सिंपल बेंडिंग मध्ये येईल. आणि हा जो सेक्शन AB आहे हा फक्त कशामध्ये आहे, बेंडिंग मोमेंट मध्ये आहे. देर इज अ झिरो शियर फोर्स, म्हणून त्याला आपण मेन्शन केला प्युअर बेंडिंग. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला क्लॅरिफाय होतो व्हॉट इज मिनिंग ऑफ प्युअर बेंडिंग अँड व्हॉट इज मिनिंग ऑफ सिंपल बेंडिंग. प्युअर बेंडिंग मीन्स बीम इज सब्जेक्टेड टू ओनली बेंडिंग मोमेंट and simple bending means beam is subjected to shear force and bending moment both. Theory of simple bending or pure bending. आता याच्यामध्ये सिम्पली सपोर्टेड बीम आणि कॅन्टिलिव्हर बीम ह्याचा एक्झाम्पल घेऊन आपल्याला टेन्शन कुठे येतो, कॉम्प्रेशन कुठे येतो आणि न्यूट्रल ऍक्सिस कसा झिरो असतो हे आपण त्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितला ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतो, हे थेरॉटिकल पार्ट मी नंतर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल एक्सप्लेन करतो, मग आपण ते रीड करूया. आता याच्यामध्ये बघा हा जो पार्ट आहे सिम्पली सपोर्टेड बीम AB आहे, सेंट्रली C हा पॉइंट लोड, आपण C ला W हा पॉइंट लोड दिलेला आहे. इथं फोर्स अप्लाय केल्यामुळे हा जो बीम आहे AB हा असा बेंड होईल, बरोबर, कारण सेंट्रली लोड आपण अप्लाय केलेला आहे. अशा प्रकारे काय होईल, तो बेंड होणार. अशा प्रकारे बेंड झाल्यानंतर ही डायग्राम काय इथं आपण ड्रॉ केलेली आहे, हीच डायग्राम आहे यामध्ये आपण ड्रॉ केलेली आहे. आता याच्यामध्ये बघा हा जो आहे सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणतोय आपण, न्यूट्रल लेअर म्हणजेच काय, सेंट्रॉइडल ऍक्सिस आपण त्याच्यामध्ये घेतला आहे. हा टॉपमोस्ट पार्ट आहे, हा बॉटममोस्ट पार्ट आहे. सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये तर आपण बघितला बॉटम मोस्ट पार्ट जो असतो बीमचा हा इलॉंगेट होतो, म्हणजे टेन्शन मध्ये येतो, आणि टॉपमोस्ट पार्ट जो आहे तो कॉम्प्रेस होतो, कॉम्प्रेशन मध्ये येतो. म्हणून इथं मेन्शन केलं आहे अप्पर मोस्ट लेयर विथ मॅक्सिमम कॉम्प्रेशन अँड लोअर मोस्ट लेयर विथ मॅक्सिमम टेन्शन, हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. अप्पर मोस्ट जो असतो मॅक्सिमम कॉम्प्रेशन आणि लोअर मोस्ट मॅक्सिमम टेन्शन, हे कशामध्ये, सिम्पली सपोर्टेड बीम. आणि असं का होतं, कारण का आपण व्हर्टिकली अपवर्ड लोड अप्लाय केल्यामुळे ह्याच्यामध्ये सॅगिंग मोमेंट मिळते. ज्या ठिकाणी आपल्याला सॅगिंग मोमेंट मिळते त्या सॅगिंग मोमेंटला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे हा सेक्शन असा अपवर्ड डायरेक्शनला झालेला आहे बेंड. तिथं बॉटमला काय असेल, तो अप्पर मोस्ट मॅक्सिमम लोअर मोस्ट मॅक्सिमम टेन्शन मध्ये आणि अप्पर मोस्ट मॅक्सिमम कॉम्प्रेशन मध्ये. हेच थेरॉटिकली एक्सप्लेन केलं आहे. बीम कॅन बी अज्युम्ड टू बी मेड अप ऑफ इन्फायनाइट नंबर ऑफ लेयर्स. मीन्स हा जो बीम आहे इन्फायनाइट नंबर ऑफ लेयर्स पासून बनलेला आहे असं आपण अज्युम केलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी काय केलं, फक्त 3 लेयर दाखवले आहेत, एक सेंट्रल लेयर न्यूट्रल ऍक्सिसचा, एक टॉपमोस्ट लेयर आणि एक बॉटममोस्ट लेयर. अशा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं असे अजून लेयर्स तुम्हाला मिळतील. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येतं, न्यूट्रल ऍक्सिसचा जो टॉपचा पार्ट आहे तो सगळा कॉम्प्रेशन मध्ये असतो आणि न्यूट्रल ऍक्सिसच्या बॉटमचा जो पार्ट असतो सगळा टेन्शन मध्ये असतो, हे आपल्याला क्लिअर होतो डायग्राम मधून. The length of a beam in which each layer acts independently, म्हणजे प्रत्येक लेयर इंडिपेंडेंटली काय असतो, ऍक्ट होत असतो. ह्याच्यावर इंडिपेंडेंटली मीन्स एक टेन्शन मध्ये असेल तर दुसरा कॉम्प्रेशन मध्ये, मीन्स इंडिपेंडेंट आहे. सगळे टेन्शन तर सगळे कॉम्प्रेशन असे येत नाही. Figure shows a part of a simply supported beam subjected to pure bending in which it can be observed that uppermost lower is shortened, means uppermost layer is subjected to maximum compression. टॉपचा लेयर काय झालेला आहे, शॉर्टन झालेला आहे बेंडिंग मुळे, म्हणजेच तो काय असणार, कॉम्प्रेशन मुळे. वेअर ॲज लोअर मोस्ट लेयर इज इलॉंगेटेड, इट मीन्स लोअर मोस्ट लेयर इज सब्जेक्टेड टू मॅक्सिमम टेन्शन. हेच त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं आहे, लोअर मोस्ट काय असणार, मॅक्सिमम टेन्शन मध्ये असेल, हे त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे.
आणि न्यूट्रल ऍक्सिस नायदर बी टेन्शन नायदर बी इन कॉम्प्रेशन. आणि इट कॅन बी ऑब्झर्व दॅट RES लेअर इज कम्प्लिटली न्यूट्रल. म्हणजे हा जो लेअर आहे RES हा कम्प्लिटली काय न्यूट्रल आहे. बिकॉज इट इज नॉट सब्जेक्टेड टू एनी व्हॅल्यू ऑफ टेन्शन ऑर कॉम्प्रेशन. मीन्स त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे टेन्शन कॉम्प्रेशन नाही आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय न्यूट्रल ऍक्सिस ऑर न्यूट्रल लेअर. हा झाला सिम्पली सपोर्टेड बीमच्या बाबतीत. आता नेक्स्ट आहे कॅन्टिलिव्हर बीमच्या बाबतीत. सेम कॅन्टिलिव्हर बीम AB घेतलेला आहे, W लोड त्याच्यावरती एंडला अप्लाय केलेला आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितला एक्झॅक्टली अपोजिट शेप आपल्याला मिळतोय. ह्याच्या एक्झॅक्टली इथं यू शेप तयार होतो, इथं इन्व्हर्टेड यू शेप मिळतोय. म्हणजे टॉप सेक्शन जो आहे तो अप्पर मोस्ट लेअर इज इन मॅक्सिमम टेन्शन अँड लोअर मोस्ट लेअर इज इन मॅक्सिमम कॉम्प्रेशन अँड न्यूट्रल ऍक्सिस मीन्स 0. त्याच्यामध्ये टेन्शन असणार नाही, कॉम्प्रेशन येणार नाहीये. ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली रिव्हर्स. टॉप मोस्ट लेअर जो आहे टेन्शन मध्ये असणार आहे आणि बॉटम मोस्ट लेअर जो आहे कॉम्प्रेशन मध्ये असणार आहे. आणि हेच सगळे एक्सप्लेनेशन इथे याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. लक्षात ठेवायचं सिम्पली सपोर्टेड बीम आणि कॅन्टिलिव्हर बीम एक्झॅक्टली अपोजिट आहेत. याच्यामध्ये हा जो अप्पर मोस्ट लेअर आहे तो कॉम्प्रेशन मध्ये आहे आणि याच्यामध्ये अप्पर मोस्ट लेअर जो आहे तो टेन्शन मध्ये आहे. लोअर मोस्ट लेअर जो आहे तो टेन्शन मध्ये आहे, याच्यामध्ये लोअर मोस्ट लेअर जो आहे तो कॉम्प्रेशन मध्ये. हे दोन्ही मधला बेसिक डिफरन्स आहे. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ न्यूट्रल ऍक्सिस आपण त्याच्यामध्ये स्टडी केला. आता फक्त त्याच्यामध्ये काय होईल डेफिनेशन मध्ये स्टडी करूया. न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे आपण काय स्टडी केला ज्याच्यामध्ये टेन्शन आणि कॉम्प्रेशन काय असणार 0 असणार आहे. When a beam is subjected to a pure bending, there will always be a one layer which is not be subjected to either compression or tension. Means tension आणि compression काय असणार 0. Such layer is called as a neutral axis. आता ह्या डायग्राम मध्ये आपण जर बघितला रेक्टँग्युलर सेक्शन आहे आणि हा त्याचा न्यूट्रल ऍक्सिस. न्यूट्रल ऍक्सिस नेहमी लक्षात ठेवायचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे CG मधूनच पास होत असतो. Layer RES is a neutral axis or neutral layer, neither be elongated nor be shortened. Means elongated means not be in tension, shortened means not be in compression. At neutral axis, bending stress in tension and compression is 0. Means tension आणि compression परत काय असेल त्याच्यावरती 0. Note that neutral axis is always passes through the centroid or CG. Means center of gravity मधूनच काय असतो नेहमी न्यूट्रल ऍक्सिस पास होत असतो. Assumptions in theory of pure bending. मीन्स याच्यामध्ये जसं आपण टॉर्शन साठी जसे assumptions घेतले होते तसेच काय घेतले होते बेंडिंग साठी पण काही assumptions याच्यामध्ये घेतलेले आहेत. First assumption is the material of a beam is homogeneous and isotropic. Means homogeneous means जो काय तो मटेरियल असेल त्या बीमचा तो थ्रू आउट द सेक्शन जो आहे सेम मटेरियल असला पाहिजे, सेम मटेरियल प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असली पाहिजे. Homogeneous means it is made up of same material. And isotropic means elastic property of that material in 3 direction means X, Y and Z direction must be same. Second assumption is transverse section of a beam which is plane before bending will remain plane after bending. Means कोणत्याही सेक्शनला ट्रान्सफर सेक्शन आपण तिथे घेतला बेंडिंग फोर्स आपण अप्लाय केल्यानंतर तो प्लेन काय होतो बेंड होतो. त्याच्यामध्ये आपण काय अज्युम केलाय बेंडिंगच्या बिफोर आणि आफ्टर बेंडिंग तो प्लेन काय होईल नॉर्मल स्टेट राहील असं आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. थर्ड आहे a beam is stressed well up to proportional limit such that it must obey Hooke's law. Means त्याच्या इलास्टिक लिमिट पर्यंत आपण त्याच्यावरती काय करायचं आहे फोर्स अप्लाय करायचा आहे. जो काय आपण लोड अप्लाय करतोय तो कसला असला पाहिजे विदिन दी प्रपोर्शन लिमिट. विदिन दी प्रपोर्शन लिमिट म्हणजेच काय विदिन दी इलास्टिक लिमिट. तर आपण फोर्स अप्लाय केला तरच ती बॉडी काय होते हुक्स लॉ ओबे करणार आहे. म्हणजेच काय लोड जो आपण अप्लाय करणार कोणत्याही बॉडीला सपोज स्टीलचा इलास्टिक लिमिट आहे 100 किलोन्यूटन मीन्स 100 किलोन्यूटनच्या पुढे आपल्याला त्याच्यावरती लोड अप्लाय करून चालणार नाही. बिलो 100 किलोन्यूटन आपण त्याच्यावरती लोड अप्लाय केला पाहिजे. The values of Young's modulus E
इज सेम इन टेन्शन अँड कॉम्प्रेशन मीन्स यंग्स मॉड्युलस जो काय टेन्शन आणि कॉम्प्रेशन मध्ये सेम असला पाहिजे. द इलास्टिक लिमिट इज नॉट एक्सिडेड जे आपण मगाशी थर्ड मध्ये मेन्शन केला हुक्स लॉ सेम तेच इलास्टिक लिमिटच्या बाहेर आपण लोड अप्लाय करायचा नाही. द बीम इज इनिशियली स्ट्रेट अँड अनस्ट्रेच्ड मीन्स जो काय आपण बीम घेणार तो स्ट्रेट असला पाहिजे अँड अनस्ट्रेच्ड मीन्स कोणत्याही प्रकारचे त्याच्यामध्ये इंटरनल स्ट्रेसेस असता कामा नये. म्हणजेच कोणत्याही प्रकारचं लोडिंग किंवा टेम्परेचर स्ट्रेस जे आपण स्टडी केला आहे तशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे स्ट्रेसेस इनिशियली त्याच्यामध्ये असता कामा नये बिफोर लोडिंग. Each longitudinal fiber is free to expand or contract independently from every other layer. Means कोणताही लेयर आपण घेतला आपण काय कन्सिडर केलेला आहे जो बीम आहे तो n नंबर ऑफ लेयर पासून बनलेला आहे. तो प्रत्येक लेयर जो आहे इंडिपेंडेंटली कॉन्ट्रॅक्ट किंवा एक्सटेंड झाला पाहिजे. म्हणजेच काय जसं आपण मेन्शन केला होता टॉप लेयर ठराविक ठिकाणी टेन्शन मध्ये असतं बॉटम लेयर कॉम्प्रेशन मध्ये असतो. म्हणजे इनडिपेंडेंटली टेन्शन आणि कॉम्प्रेशन मध्ये असला पाहिजे. सगळे टेन्शन किंवा सगळे कॉम्प्रेशन त्याच्यामध्ये येणार नाहीत. इनडिपेंडेंटली जसा त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतोय टेन्शनचा किंवा कॉम्प्रेशनचा तसा तो टेन्शन मध्ये आला पाहिजे किंवा कॉम्प्रेशन मध्ये आला पाहिजे. The resultant force across transverse section of a beam is 0. जो काय resultant force असतो प्रत्येक सेक्शनला तो 0 आहे. And the deformation of a section due to shear force is neglected. तर shear force म्हणजेच काय त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होणार पण तो आपण चेंजेस काय केलेला आहे नेग्लेक्ट केलेला आहे. तर नेक्स्ट जो आहे फ्लेक्चरल फॉर्म्युला और बेंडिंग इक्वेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. ह्याचं तुम्हाला डेरिव्हेशन आहे हे डायरेक्टली तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये मी सांगतो. ज्यावेळेस कॉलेज चालू होईल त्यावेळेस आपण डेरिव्हेशन डिटेल मध्ये स्टडी करूया कारण तो डेरिव्हेशन मोठा एका पेज मध्ये बसत नाहीये तो समजायला थोडा अवघड जाईल. त्यामुळे फक्त फायनल आउटपुट आपण आज स्टडी करूया. Consider a beam as shown in figure which is subjected to bending moment M. Consider a small length dx of a beam before bending. After application of bending moment MO, the beam will be deformed as shown in the figure. आता याच्यामध्ये बघा काय काय दाखवलेलं आहे. फर्स्ट पार्ट dx हा एक बीम घेतलेला आहे बीमचा पार्ट आहे आणि बेंडिंग मोमेंट त्याच्यावरती अप्लाय केलेला आहे. M जो काय हा त्याच्यावरती आपण बेंडिंग मोमेंट अप्लाय केलेला आहे. आता बेंडिंग मोमेंट कसा आहे बघा असा अपवर्ड आहे म्हणजे टॉपचा पार्ट काय येईल कॉम्प्रेशन मध्ये येईल बॉटमचा पार्ट काय येईल टेन्शन मध्ये येईल. तेच इथं डायग्राम मध्ये दाखवलं आहे. सिग्मा सी मीन्स कॉम्प्रेशन सिग्मा टी मीन्स टेन्शन हा लोड असणार आहे दिशामध्ये आणि ह्या सेक्शन मध्ये आपल्याला बेंडिंग स्ट्रेसेस बेंडिंग मोमेंट सगळे कॅल्क्युलेट करायचे आहेत. हा क्रॉस सेक्शन ऑफ बीम आहे आणि ही स्ट्रेस डायग्राम आहे. आता याच्यामध्ये हीच डायग्राम परत बघा. ह्याच्यामध्ये हा टॉपचा लेअर काय येईल कॉम्प्रेशन मध्ये येईल टॉपचा लेअर कॉम्प्रेशन बॉटमचा टेन्शन मध्ये येईल. हे त्याच्यामध्ये आपण दाखवलं आहे. न्यूट्रल ऍक्सिस इथं मिडलला येईल. आता याच्यामध्ये फ्लेक्चरल फॉर्म्युला काय असतो M अपॉन I इज इक्वल टू सिग्मा B अपॉन Y इज इक्वल टू E अपॉन R. हे प्रत्येक टर्म तुम्हाला समजावून घ्यावे लागतील तर तुम्ही याच्यावरचे प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व्ह करू शकता. M मीन्स काय असतो बेंडिंग मोमेंट तो तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतो. बेंडिंग मोमेंट आपण स्टडी केलेला आहे आणि बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करता येत नसेल तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ते लक्षात ठेवा. I मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया हे पण आपण स्टडी केलं आहे याचा पूर्ण टॉपिक स्टडी केला आहे. सिग्मा B मीन्स बेंडिंग स्ट्रेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो. Y मीन्स काय असतो Y मीन्स न्यूट्रल ऍक्सिस पासून ज्या लेयरचा तुम्हाला बेंडिंग स्ट्रेस कॅल्क्युलेट करताय त्याचा डिस्टन्स. आता इथं Y दाखवला हा दिसतोय Y तो Y इथं टाकावा लागेल. न्यूट्रल ऍक्सिस पासून त्या लेयरचा डिस्टन्स हे लक्षात ठेवा. E मीन्स यंग्स मॉड्युलस आणि R मीन्स रेडियस ऑफ दॅट कर्वेचर. म्हणजे हा जो रेडियस आहे बेंड आल्यानंतर काय होतो त्याला काहीतरी रेडियस मिळते ती रेडियस आपण तिथं घ्यावी लागेल. ते इथं डिटेल मध्ये सांगितलं आहे. फ्लेक्चरल फॉर्म्युला M अपॉन I इज इक्वल टू सिग्मा Max अपॉन Y Max इज इक्वल टू E अपॉन R. मॅक्स म्हणजेच काय एक्स्ट्रीम लेयर. एक्स्ट्रीम लेयर म्हणजे हा टॉपचा किंवा हा बॉटमचा. आता इथं मिडलचा कुठलाही तुम्ही लेयर घेतला तर तुम्हाला बेंडिंग स्ट्रेस हा कमी मिळतो कारण का एक्स्ट्रीम लेयरला मॅक्सिमम असतो आणि मिडलला कमी कमी होत न्यूट्रलला तो 0 असतो.
त्यामुळे इथं मॅक्स लिहिलेला आहे, सिग्मा मॅक्स वाय मॅक्स. वाय मॅक्स म्हणजे काय असणार, इथून या टॉप पर्यंतचा म्हणजे या ऍक्सिस पासून या टॉपचा तो असणार आहे. एम मीन्स बेंडिंग, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट दिलेला आहे. आय मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. सिग्मा मॅक्स मीन्स मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस. वाय मॅक्स मीन्स मॅक्सिमम डिस्टन्स, ते मी तुम्हाला मेन्शन केलं. ई मीन्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी अँड आर मीन्स रेडियस ऑफ कर्वेचर. हे सगळे टर्म्स तुमच्या लक्षात असतील तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूया, ह्याच्यावरचे प्रॉब्लेम्स स्टार्ट करूया. थँक्यू.